सर्वांना नमस्कार. माझे नाव माधुरी आहे. मी मुक्तांगणच्या आउटरीच डिपार्टमेंटमध्ये ECC फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. मला आनंद आहे की तुम्हाला मुक्तांगण संकल्पना वेळ टूलकिटमध्ये रुची आहे. संकल्पना वेळ हा वेळापत्रकातील एक सुसंगत वेळ आहे, जिथे सर्वांगीण विकासाच्या संदर्भात भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यास संकल्पनांवर लक्ष केंद्रित करून शिक्षकांनी नियोजित केलेल्या उपक्रमांसाठी मुले आणि शिक्षक लहान गटात एकत्र येतात. संकल्पना वेळ रोजच्या वर्ग वेळापत्रकाचा भाग असणं आवश्यक आहे. भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यास या प्रत्येकासाठी सुमारे 20 ते 25 मिनिटांचा वेगळा वेळ दिला जाऊ शकतो. संकल्पना वेळेसाठी शिक्षकांची तयारी. संकल्पना वेळेसाठी शिक्षकाने चांगले नियोजन केले पाहिजे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षक एकत्र सहकार्याने वार्षिक नियोजन करतात. यासाठी दिवस ठेवला जाऊ शकतो. तर आपल्याला काय करायचं, आज आपलं वार्षिक नियोजन बघायचं आहे. आणि वार्षिक नियोजनमध्ये आपण आपल्या मुलांना कोणते आपण म्हणजे अनुभव देऊ शकतो, भाषामध्ये, गणितामध्ये, परिसर अभ्यासमध्ये, या तिन्ही गोष्टीमध्ये आपण कोणते अनुभव देऊया ते आपण थोडं बघूया. मॅम, पण मला एक डाऊट आहे. जे आपण आता इयरली प्लॅनिंग केलेलं आहे, पण मुलं असंच करतील असं नाही ना. मुलांनी जूनमध्ये वेगळी ॲक्टिव्हिटी करू शकतात, तर असं चालेल का आपण वेगळी ॲक्टिव्हिटी घेतली तर? हां, बरोबर आहे क्वेश्चन. पण त्याचं काय आन्सर की हे आपण असं करू शकतो आणि मुलांना जास्त करून निरीक्षण करू शकतो. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे आपले लर्निंग जे गोल्स आहेत ना, हे आपले कव्हर झाले पाहिजेत त्या वर्षात. अच्छा, ओके, तर त्याच्यासाठी थँक्यू मॅम. वार्षिक योजना ही वर्षभरासाठी एक विस्तृत महिनावार योजना आहे. हे करण्यासाठी शिक्षक वर्षभरात साध्य करावयाच्या भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यासासाठी वयानुसार महत्त्वाच्या संकल्पना आणि शिकण्याची क्षमता प्रत्येक महिन्यात एकीकृत थीम आणि इतर कार्यक्रमांमध्ये विभागतात. मुख्य संकल्पना व कौशल्य आणि अध्ययन निष्पत्ती राष्ट्रीय किंवा राज्य अभ्यासक्रम फ्रेमवर्क किंवा राष्ट्रीय प्रीस्कूल अभ्यासक्रमातून घेतली जाऊ शकते. लास्ट वीकमध्ये आपण काय केलं आहे ऑगस्टमध्ये ते आपण बघूया. तर काय आपल्या मुलांनी काय अचीव केलं आहे, काय अंकगणितामध्ये मुलांना आपण सॉर्टिंगचे ऑब्जेक्ट दिलेलं कलर वाईज आणि साईज वाईज, पण ते पण मुलांनी छान प्रकारे केलं. आणि त्याच्यानंतर आपण मंगळवारी अरेंज ऑब्जेक्ट इन ऑर्डर साईज, म्हणजे साईजनुसार बिग, मीडियम, स्मॉल असं मुलांना अरेंज करायला दिलेलं, ते पण मुलांनी छान प्रकारे केलं. शिक्षक भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यासासाठी महिन्याच्या विस्तृत योजनेचे साप्ताहिक योजनेत विभाजन करतात. शिकण्याच्या क्षमता आठवड्यात विभागलेल्या अध्ययन निष्पत्तीमध्ये विभागल्या जाऊ शकतात. मागील महिन्याचे पुनरावलोकन केल्यानंतर बाकी असलेली अध्ययन निष्पत्ती किंवा उपक्रम पूर्ण करण्यासाठी घेतले जाऊ शकतात. या टप्प्यावर एक थेमॅटिक संकल्पना वेब बनवता येतो, जो पुढे साधे ते कठीण या क्रमाने जाऊ शकतो. शिक्षकांना आठवडा अखेर 1 तास देण्यात यावा, ज्यामध्ये ते मागील आठवड्यातील योजनेचा विचार करून त्यानंतर पुढील आठवड्यासाठी भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यासामधील प्रत्येक दिवसाची योजना करतील. त्या आठवड्यासाठी शैक्षणिक साहित्य बनवतात किंवा त्याची व्यवस्था करतात आणि गरज असल्यास पालकांना आधीच कळवतात. दैनंदिन नियोजन म्हणजे वर्गातील उपक्रम कसे झाले, मुलांमध्ये काय निरीक्षण केले यावर चर्चा करणे आणि पुढील दिवसासाठी उपक्रम, रणनीती, संसाधनांची तपशीलवार योजना करतात. योजना करत असताना सक्रिय ज्ञानरचनावादाच्या 5 पायऱ्या, अध्ययनाचे 3 सिद्धांत यांचा समावेश झाला आहे याची खात्री करावी. तसेच अध्ययन निष्पत्ती साध्य झाली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी मूल्यमापन योजनाही तयार ठेवावी. यासाठी शिक्षकांच्या वेळापत्रकात प्रत्येक दिवशी 30 ते 45 मिनिटं वेळ बाजूला ठेवला जातो. पुढील दिवसाच्या योजनेत आवश्यकतेनुसार बदल या वेळेतच केले जाऊ शकतात. उद्या गणितीय संकल्पनामध्ये तुम्ही काय करणार आहात? मॅम, साप्ताहिक योजनामध्ये मोजणी आहे, तर आपण ते करू शकतो. ठीक आहे, तो मोजणी ही ॲक्टिव्हिटी करायची आहे मुलांबरोबर, आहे की नाही? मग कसं करणार तुम्ही?
शकता? गाणं बोलून करू शकतो. गाणं बोलून करू शकता. कुठलं सॉन्ग घेऊ शकतो आपण? मॅम ते घड्याळात वाजलं एक गाणं. हा बरोबर, घड्याळात वाजले एक. सगळ्यांना येतं का हे सॉन्ग? हो हो. ठीक आहे, मग ते सुरुवात आपण करू शकतो. ठीक आहे, मग आता मधली ऍक्टिव्हिटी कुठली असणार आहे? मॅम मुलांना मग वस्तू देणार आणि सांगणार मोजणी करायला. हा बरोबर. कुठल्या वस्तू घेणार आहात? मार्बल, ब्लॉक्स, मार्बल, ब्लॉक्स, अजून बीड्स. ठीक आहे, काउंटर्स. बरोबर, हे मोजणी करण्यासाठी आईस्क्रीम स्टिक्स. ठीक आहे, आता हे वस्तू घेऊन या. ओके, तर वस्तू रेडी आहेत आपल्याकडे. ठीक आहे, मध्येची ॲक्टिव्हिटी तुम्हाला कळालेली आहे. आता आपण एंडिंग कसं करणार आहोत? आपण नंबर कार्ड्स आहेत आपल्याकडे? नंबर कार्ड्स आहेत ना, मग काय करू शकतो नंबर कार्डने? सांगा पाहू. त्यांना नंबर दाखवून तेवढ्याच वस्तू आणायला सांगायचे. बरोबर, जेणेकरून मुलांना काय कळेल? मोजणी तर कळेलच, पण त्यांना व्हॅल्यू पण कळेल. ठीक आहे, हा नंबर 3 आहे सपोज, आणि त्यांना तेवढेच वस्तू 3 काउंटर्स त्यांना काउंट करून दाखवायचं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे? हस्तपुस्तिकेमध्ये आम्ही वार्षिक, साप्ताहिक आणि दैनंदिन योजनेचा नमुना दिलेला आहे. या पुस्तिकेत दिलेले आराखडे वर्षभराचे नियोजन करतानाच तयार ठेवावेत. संकल्पना वेळ आयोजित करण्याची प्रक्रिया. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला शिक्षक व मुले वर्गात येण्यापूर्वी त्या दिवसाच्या संकल्पना वेळेच्या उपक्रमासाठी पूर्णपणे तयार आहेत का ते तपासतात. जर शेवटच्या क्षणी काही बदल करायचे असतील तर शिक्षक मुले येण्यापूर्वी ते करतात. बॅकअप योजना तयार ठेवतात. प्रक्रिया सुरुवात. या प्रक्रियेचा कालावधी अंदाजे 7 ते 10 मिनिटांचा असतो, ज्यामध्ये शिक्षक संकल्पना वेळेसाठी साहित्य ट्रे आणतात, मुलांना एकत्र करतात, नियोजित उपक्रमानुसार बसण्याची व्यवस्था करतात आणि नंतर उपक्रम, गाणे, प्रश्न, कोडे किंवा चित्राने सुरुवात करतात, ज्यामुळे नवीन संकल्पनेशी संबंधित ज्ञान सक्रिय होते. आता एक गणितीय संकल्पना वेळेची सुरुवात पाहू. जेवणाची वेळ संपली, जेवणाची वेळ संपली, आता अंकगणिताची वेळ, आता अंकगणिताची वेळ. तर चला मुलांनो, आता अंकगणितासाठी रेडी होऊया. चला, त्याच्या अगोदर आपण एक सॉन्ग सिंग करूया, गाणं गाऊया. रेडी? गिव सिग्नल. 1 2 रेडी गो. घड्याळात वाजला एक, आईने केला केक, केक खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 2, आईने केला फोन, फोनवर बोलण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. मुलांनो, आता आपण अंकगणितेच्या संकल्पनेला ची सुरुवात करूया. मुलांनो, आता तुम्हाला इथे काय दिसत आहे? काय आहे? वेगवेगळं मटेरियल्स आहे. तर तुम्हाला हे मटेरियल थोडं थोडं हातामध्ये घ्यायचं आहे. एका एकाने या आणि घ्या मटेरियल. घे अवनी, थोडंसं घे मटेरियल हातामध्ये. स्वराज घे थोडंसं, पास कर पुढे पुढे. अजून कोणाला दुसरं मटेरियल घ्यायचं असेल तर घेऊ शकता. दुसरं पण. प्रांजल ये इथे, घे. तुम्हाला हातामध्ये थोडं थोडं मटेरियल घ्यायचं आहे. घेतलं का सगळ्यांनी? हातामध्ये घेतलं मटेरियल? प्रक्रिया मध्य. या प्रक्रियेचा कालावधी अंदाजे 15 मिनिटे आहे. येथे संकल्पनेची मुख्य क्रिया केली जाते. मुले नवीन ज्ञान तयार करण्यात गुंतलेली असतात, तेव्हा शिक्षक त्यांची शिकण्याची प्रक्रिया सुलभ करतात व मुलांचे निरीक्षण करतात. शिक्षक गणितीय संकल्पना वेळेचा मधला भाग कसे घेतात ते पाहूया. तर आपण आता याची काउंटिंग करूया. चला तर मुलांनो, आपण आता सौरांश काउंट करतोय. सौरांश काउंट कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. बघा मुलांनो, सौरांशने किती काउंट केलं? 13. किती? 13. 13. आता अवनी तू काउंट कर. 1 2 3 4.
ओके, अवनीने किती काउंट केलं? 4. ओके, 4. सर्व मुले उपक्रमात गुंतलेली आहेत आणि त्यांच्याकडे उपक्रम करण्यासाठी पुरेशी जागा, वेळ, साहित्य असल्याची खात्री शिक्षक करतात. शिक्षक वर्तुळाभोवती फिरतात आणि आवश्यकतेनुसार मुलांना आधार देतात. मुलांना सामग्रीचे वाटप करण्यास, समवयस्कांना मदत करण्यास आणि साहित्य परत ट्रेमध्ये ठेवण्यास सांगून त्यांना जबाबदारी सामायिक करण्यास प्रोत्साहित करतात. जी मुले उपक्रम लवकर पूर्ण करतात त्यांच्यासाठी बॅकअप साहित्य किंवा कल्पना तयार ठेवलेल्या असतात. विशेष गरजा असलेल्या मुलाला आधार देतात. प्रक्रिया क, समाप्ती. शिक्षक गणितीय संकल्पना वेळेचा शेवटचा भाग कसे घेतात ते पाहूया. चला तर मुलांनो, आज आपण एक नवीन गेम खेळूया, छोटासा गेम खेळूया. तुम्ही सगळे तयार आहात ना गेम खेळायला? ओके. एक फ्लॅश कार्ड दाखवणार, तेवढेच तुम्हाला मटेरियल फ्लोअरवरती अरेंज करायचं आहे. हा कुठला नंबर आहे? चला अरेंज करा मटेरियल. अरे वा भूषा, स्वरांश, व्हेरी गुड. चला तर मुलांनो, आपण आता दुसरा नंबर बघूया. हा कुठला नंबर आहे? तर आपल्याला आता 5 मटेरियल्स अरेंज करायचे आहेत फ्लोअर वरती. अद्विक, 4, 5. आता आपलं अंकगणिताची संकल्पना पूर्ण झालेली आहे. आपल्याला आता मटेरियल परत ट्रेमध्ये ठेवायचं आहे. तर प्रांजल, सगळ्यांचं मटेरियल कलेक्ट कर आणि ट्रेमध्ये ठेव. व्हेरी गुड. तुम्ही पाहिले की शेवटी शिक्षकाने कसे संकल्पनेचे झटपट पुनरावलोकन केले. त्याचबरोबर अध्ययन निष्पत्ती साध्य झाली आहे त्याची खात्रीही केली. मुलांनी वापरलेली सामग्री परत ट्रेमध्ये ठेवली व जागा साफ केली. प्रक्रिया ड, मुले पुढील उपक्रमासाठी तयार होतात. शिक्षक आणि मुले एकत्र ट्रान्झिशन गाणे गातात. संकल्पना वेळ संपली, आता वेळ गोष्टीची, आता वेळ गोष्टीची. भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना, परिसर अभ्यास संकल्पनांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे. संकल्पना वेळ आयोजित केल्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे आवश्यक आहे. भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यासासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचा मागोवा कसा घ्यावा याची विस्तृत माहिती संकल्पना वेळ हस्तपुस्तिकेत दिलेली आहे. त्यातील एकही पायरी गाळू नये. संकल्पना वेळेबद्दल पालक अभिमुखता. मुलांच्या विकासात 3 स्तंभ फार महत्त्वाचे असतात: मुले, शिक्षक आणि पालक. पालकांना शाळेत आपले मूल कसे शिकते हे जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते आणि विशेष करून भाषा, गणित, परिसर यात मूल काय आणि कसे शिकते याबद्दल त्यांच्या मनात खूप प्रश्न असतात. यासाठी शिक्षक पालक सभा घेऊ शकतात, जिथे शिक्षक पालकांना विविध संकल्पनांशी संबंधित उपक्रमांचे अनुभव देतात, जे पालक त्यांच्या मुलांसह घरी करू शकतात. अशी एक पालक सभा आता पाहूया. नमस्कार पॅरेंट्स. ह्या पालक सभेमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण खरोखर तुम्ही आज इकडे वेळेवर आलात तर खरंच मी तुमचं खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद बोलते. आणि ह्या जमलेल्या पालकांपैकी मला ना थोड्याशा ॲक्टिव्हिटी करायचे तुमच्याबरोबर. आणि तुम्ही जर आमचं क्लासचं एन्व्हायरमेंट किंवा क्लासरूम आमचं बघत आहात कसे आहात ते, म्हणजे किती कॉर्नर आहेत किंवा कसे, तर त्या कॉर्नरमध्ये तुम्ही बघा आता जसं हे आमचं अंकगणित संकल्पना हा आमचा एक कॉर्नर आहे. ओके. आणि तिथे एक कॉर्नर आहे साक्षरता संकल्पना आणि तो एक कॉर्नर आहे परिसर अभ्यास त्याचा. तर हे आमचे 3 असे कॉर्नर आहेत. तर त्या 3 कॉर्नरमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की टीचर आज काय सांगते, हे कॉर्नर असे आहेत. तर त्या कॉर्नरमधूनच आज आमची मुलं तुमची जी मुलं आमच्याकडे येत आहेत ते आम्ही कोणत्या प्रकारे त्यांना साक्षरता किंवा परिसर आणि अंकगणित ह्यांचा आम्ही कसा त्यांना अनुभव देतो
तर ह्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर करणार आहे. तर पॅरेंट्स, आपल्याला आज 3 गट बनवायचे आहेत. तुम्ही काय करायचं आहे, आज हे 3 गट बनवून आपण प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन आपण ॲक्टिव्हिटीचे अनुभव घ्यायचे आहे. पालकांना 3 गटात विभागले जाते. त्यानंतर त्यांना वर्गात 3 कोपऱ्यांमध्ये पाठवले जाते. 3 कोपरे आहेत, एक भाषा साक्षरता, दुसरा गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यास. प्रत्येक कोपऱ्यात पालकांसाठी उपक्रम आणि साहित्याचा संच असतो. पालक भाषा साक्षरता कोपऱ्यातून कोणताही एक उपक्रम निवडतात आणि नंतर गणितीय संकल्पना व परिसर अभ्यास कोपऱ्यात सुद्धा जातात. येथील अनुभवलेले उपक्रम ते त्यांच्या मुलांसह घरी करू शकतात. बालशिक्षणात अंकांचे मूल्य समजून घेणे आणि अंकपूर्व संकल्पना अनुभवणे हे अंक आणि अंकांची नावे रट्टा मारून शिकण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. शिक्षक पालकांना याबद्दल कसे जागरूक करतात ते आता आपण पुढे पाहूया. तर अंकगणितच्या ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय दिसत आहे का? इथे काय काय दिसतंय? काउंटर्स, मार्बल्स, ओके, सीड्स, ओके, बटन्स, ओके. जपानी क्रमांकाचे नाव आणि चिन्हे असलेले फ्लॅशकार्ड दाखवावे. पालकांना जपानी क्रमांक बघून तेवढ्या वस्तू देण्यास सांगावे. पालक वस्तू देऊ शकणार नाहीत कारण ते कार्डवरील चिन्हांशी परिचित नाहीत. काढा ना, नंबर काढा, हे काढा, काउंटर काढा. आता त्यांना परिचित असलेल्या भाषेतील अंक दाखवून वस्तू देण्यास सांगा जे ते पटकन करू शकतील. केलं. आता मी तुम्हाला कोणते तरी अजून नंबर दाखवणार आहे, ठीक आहे? त्याची आता तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा काउंटरने या मटेरियलने तुम्हाला ते पुन्हा अरेंज करायचं आहे, ठीक आहे? तुम्ही एक एक नंबर दाखवणार, तसं तुम्ही अरेंज करायचं. इझी आहे, मग ठीक आहे. इझी असेल तर काढा. हा कोणता नंबर आहे? 9. विकासात्मक योग्य दृष्टिकोनानुसार संकल्पना शिकवण्यासाठी पालक भागीदार म्हणून मुलांना घरी कसे गुंतवून ठेवू शकतात याबद्दल हस्तपुस्तिकेमध्ये अधिक माहिती मिळेल. मला आशा आहे की तुम्ही आता तुमच्या मुलांसह संकल्पना वेळेची अंमलबजावणी करण्यास पूर्णपणे तयार आहात. तुम्हाला काही सूचना असल्यास किंवा काही सहाय्य हवे असल्यास कृपया मुक्तांगण वेबसाईटला भेट द्या आणि आमच्याशी संपर्क साधा. कृपया फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरद्वारे सोशल मीडियावर आमच्यासोबत सामील व्हा. धन्यवाद. आपण ह्या वीकमध्ये आता अंकगणितामध्ये मंडेला 1 to 1 करस्पॉन्डन्स घेऊ शकतो. मंगळवारी अरेंज ऑब्जेक्ट बिग अँड स्मॉल घेऊ शकतो आणि बुधवारी कंपेअर टॉल अँड शॉर्ट ही ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो आणि गुरुवारी काउंट ऑब्जेक्ट अप टू 10 पर्यंत घेऊ शकतो आणि फ्रायडेला आपण रीड नंबर्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट